तर वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी सत्ता कायम राखणार आहे। 43 जागांवर बहुजन विकास आघाडीनं आघाडी घेतलेली आहे। वसई विरारमध्ये 32 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे। वसई विरारमध्ये अगदी सुरुवातीच्या काळात 115 पैकी 115 जागांवर बहुजन विकास आघाडीला आघाडी मिळाली होती। मात्र आता बहुजन विकास आघाडी 43 जागांवर आघाडीवर आहे आणि ठाकूर आपलं वर्चस्व वसई विरारमध्ये कायम राखणार आहेत। वसई विरारमध्ये बविया सत्ता कायम ठेवणार आहे। आपण पाहतो वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी 43 जागांवर आघाडीवर आहे। तर वसई विरारमधली चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। बविया सत्ता कायम ठेवणार का? वसई विरारमध्ये बवियाची 43 जागांवर आघाडी असल्याची महत्त्वाची अपडेट आहे। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं सत्ता कायम ठेवणार आहे, कारण बहुजन विकास आघाडीनं 43 जागांवर आघाडी घेतली। भाजपनं प्रचंड जोर लावलेला वसई विरारमध्ये भाजपला सत्ता काबीज करायची होती, मात्र भाजपनं 36 जागांवर आघाडी घेतली। 35 वर्ष तब्बल 35 वर्ष वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची आघाडी होती।